मंदिरामध्येच आहोत ॲक्च्युली. बाहेरचा हा पॅसेज आहे आणि हळूहळू दाखवते, फास्ट झाला. हा मंदिर आहे. हे मंदिर बघून घ्या तुम्ही. खूप छान सुंदर मंदिर बनवलेलं आहे हे. ते नेहमी सकाळी पूजा होते देवीची. खूप छान वाटलं मला आणि माझ्या नवऱ्यालाही खूप आवडला. सिरियसली तुम्ही पण बघा, येऊन नक्की या बुरंबाडमध्ये आणि मंदिरात येऊन इथे देवीच्या पाया पडायला नक्की या. हे माझं पर्सनल सजेशन आहे. हे दीपस्तंभ आहे, याच्यामध्ये दिवे लावले जातात. तुळस आहे, नंदी आहे, खाली पण मूर्ती आहे छोटीशी देवीची. झाडं लावलेली आहेत, पूर्ण रान आहे. ह्या दिशेला आहे ना आपल्या डागचा रस्ता आहे ॲक्च्युली, डागेत जाण्यासाठी. खूप छान वाटलं देवीचं दर्शन करून. गुरव आलेले, त्यांनी गाराणं पण घ्यायला. असं आपलं दर्शन, प्रत्येकाचं देवी दर्शन जे आहे ना असंच चांगलं एकदम व्हावं असं सगळ्यांची इच्छा असते. त्याप्रमाणेच आमचंही तसंच दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालेलो आहे घरी जाण्यासाठी. ओके, माझी पप्पा निघाले. हे आहेत गुरव मंदिरातले. ही मागची जागा आहे, ह्याच्यावरती ना जलसा वगैरे होतात. ही बॅक साईडची जागा आहे, तिथे आम्ही ॲक्च्युली गेलो नाही. तिथे पण छोटंसं आहे मंदिर वाटतं, पण आम्ही आता गेलो नाही कारण की खूप उशीर झालेला आहे. आम्हाला घरी जावं लागणार. ओके, हे बघा, वाचून घ्या पाहिजे तेवढं. दसऱ्याला उत्सव होतो खूप मोठा, 5व्या माळीपासून असे ते गुरव म्हणत होते. सॉरी, ते जात आहेत ना त्या दिशेने डाग आहे. ओके, आमची डाग म्हणजे आपली डाग आहे, जिथे आपण जातो काजू वगैरे आणायला. आणि आता आम्ही घरी जायला निघतोय रुपेशच्या रिक्षामध्ये. बघ रुपेश, हाय कर, हाय कर ना. अरे व्हिडिओ बनवते. हाय करण आहे आणि पप्पा आहेत आणि मी पण आहे. मी दिसली.